आरटी गावित सत्यशोधक शेतकरी सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष। आज धुळे जिल्हा येथील तहसील कचेरीवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल, कपाशी असेल, मका असेल या पिकांचे अत्यंत जास्त नुकसान झालेलं आहे। तरी पण हा धुळे जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करत नाही किंवा पंचनामे सुद्धा करायला तयार नाही। ते पंचनामे करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 50,000 रुपये ही मदत मिळायला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर आज महाराष्ट्रभरामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर असेल, बंजारा असेल, अजून इतर जाती या जाणून बुजून इथल्या RSS असेल किंवा BJP सरकार असेल हे मुद्दाम होऊन आदिवासींना दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी घुसवतात। आदिवासी कधीही सहन करणार नाही, आदिवासींचे आरक्षण आम्ही कुणालाही देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज इथं आलेलो आहोत। त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे की आम्ही पिढ्यानपिढ्या वन जमीन कसतोय त्या जमिनीचा सातबारा मिळायला पाहिजे, यासाठी आम्ही वारंवार मोर्चे केलेले आहेत। त्याच्यानंतर आम्ही गेल्या 2023 मध्ये 16 दिवस पायी चालत मुंबईला गेलो होतो। नाशिक या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अडवलं आणि चर्चा केली, त्याच्यात आम्हाला ते लेखी आश्वासन दिलंय। आता 3 वर्ष होत आले परंतु त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही। या धुळे जिल्ह्यामध्ये ते स्थगित आहे, ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा सातबारा उत्तर मिळाला पाहिजे। यासाठी या 3-4 प्रमुख मागणीसाठी आणि इतर आमच्या 54 मागण्या या घेऊन आज आम्ही तहसील कचेरीला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। जर आज सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज आम्ही सरकारला या वतीने देत आहोत।